बघा गाईस, आपला भात रेडी आहे. सांबार पण घातलेला आहे, सगळं ओके आहे. पावर आता थोडा कमी करून छानपैकी परतून झाकून देऊ. याला चारही बाजूनी परतून आपला पुलाव भात रेडी आहे. 10 मिनिटात आता आपला तयारच होईल. आता गणपतीच्या विसर्जन आहे म्हणून आज आपण कढी बनवत आहोत. कढीसाठी लागणारं साहित्य. कढी आपण घरच्या लोकांसाठीच बनवत आहोत. आलू भात बनवला तेवढ्या लोकांसाठी नाही, सध्या घरच्या लोकांसाठीच. म्हणून जिरा, थोडेसे धने, जिरा, मोहऱ्या आहे. आपला मोहऱ्या टाकाल तर टाका. लसण, कढीपत्ता, मिरची आणि धनिया, तिखट मसाले. आणि ही दही आहे, मी भिजवूनच ठेवले. थोडासा बेसन आणि थोडासा तांदळाचा, छान वाटते मला त्यामुळे. इकडे तेल गरम झालेलं आहे. आता आपण लसण घालू त्याच्यात. तेल टाकलेलं आहे. याच्या आधी पण मी कढीची रेसिपी शेअर केली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. 1.5 मिनिटाची काहीतरी व्हिडिओ आहे ती. जिरा, हळदी घालू, कारण हळदी घातल्यावर मिरच्याच्या बिया उधरत नाही. बघा, हळदी घातलं की नंतर लगेच मिरच्या घालून देऊ. त्या मिरच्याच्या बिया त्यातमध्ये कढीपत्ता पण घालून देऊ पूर्ण. छान मिक्स करू. याच्यामध्ये थोडंसं सांबार छान वाटते इथं घातलं तर सांबार. बाकी काहीच नाही. जिरा, हे लसण आणि जिरा वाटलेला, अद्रक लसूण पेस्ट वगैरे काही नाही. सिंपल तरीक्यानं, साध्या सिंपल तरीक्याची कढी. चवीनुसार मीठ, पावर थोडा लो केलेला आहे. छानपैकी मिरच्या भाजल्यावर तडका तयार झालेला आहे, छान भाजलेला सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आता आपण दही घालू. गोड मिसळलेला आहे. बघा, थोडी उधळते तडका. त्या प्रकारे छान स्लोली. आता पाणी घालू याच्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये घातलं की बेसन थोडा गाढा होते आणि त्याच्याने मग गडा बनवायची हे असते. त्यामुळे पाणी घालून लागेल तेवढं पाणी घाला. त्या सगळ्यात चपातीने मी 2 लोटे पाणी घातले. आता सध्या थोड्या वेळाने अजून घालते. पहिला आधी बघून घेते. बघा, पावर वाढवून घेऊ आपण गॅसचा. कशाला आतारवडी बघा लागेल इतका पाणी घालू आपण. एवढं पाणी घातले. आता हे खुदच गाडी याप्रमाणे छान पावर बंदी. पण ही बाहेर गेली नाही पाहिजे गळ्या. हे बघा, एवढं पाणी सगळं, एवढं पाणी कढीमध्ये एवढं पाणी घातलं, कारण नंतर गाडी होते ना. त्यामुळे आताच पाणी घालून घ्या, पावर वाढवून घ्या. झाकून ठेवा पण थोड्या वेळासाठी, कारण एकदा झाकला की ते बाहेर गेलं तर कढीचा पूर्ण सगळं जाऊन जाते. त्याच्यासाठी ही बाहेर गेली नाही पाहिजे. तर मी बिना झाकूनच पकवते. असं धान देत राहायचं, नाही तर नाही उतरून जाते बरं. बघा, बघा गाडी आली ना, तितकं पाणी घालून सुद्धा अजून छानपैकी शिजू द्यायच्या. मग जेव्हा उतरी आल्यावर कमी पावर करून छानपैकी शिजू देऊ आपण. तिकडं आपला भात रेडी आहे. कढी बनत आहे.
बघा कशी खदरी येतात ते. गाईस आपल्या कढीला खदरी आलेली आहे, म्हणजे उबाललेली आहे कढी. पण आपण काय करू, छान शिजव तरी पण तिला छान 5 मिनटं 2-3 मिनटं छान चांगलं बेसन शिजलं पाहिजे. थोडं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तो पण शिजलं पाहिजे. या प्रकारे छानपैकी शिजव. थोडंसं वरतं आल्यावर गॅस सुटली असती, त्यामुळे मी ना कमी पॉवर केला. कारण हे बघा उतू झालेली आहे पूर्ण. गॅस खदरी आलेली आहे आपल्या कढीला. आपली कढी रेडी आहे. पण आपण याला छानपैकी 2-3 मिनटं अजून शिजवू, कमी पॉवर करून. बघा आता फुल पॉवर आहे, आता मी पॉवर कमी करेन. बघा छानपैकी शिजू द्या. बघा छान घट्ट झाली आहे. मग आणि किती पातळ होते बघा. कढी आपली घट्ट झाली आहे छान. झाल्यावर की बंद करून पकवू देऊ. पण आता सध्या आपण पकू देऊ, नाही तर हे आपला गंजाचा पूल आहे ना कढी. बघा मोठा गंज आहे त्या हिशोबाने. हा सगळं पसारा आहे गाईचं, कारण काटकूट हे ते तिकडे पण आलू भात बनवण्याच्या याच्या वेळेमध्ये. आपण कमी पॉवर केलं तर 2 मिनटं शिजू देऊ छानपैकी. मग सांबार शिजल्यानंतर छान. रात्रीच्या दिवसचे गणपती आपले यांच्या भोगसाठी बनवतो.